अहो आशा, आज येत नाही म्हटलं तिकडे काकाजीच्या वावरात. काल चाललो तो गेलो आपण, पण रात्रभर मला झोप नाही लागली बापा. राव 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 आठवण असे. किती वेळपर्यंत मला झोप नाही लागली. 1 वाजता झोपली असेल मी. राव 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 उठूनच बसो. इकडच्या तिकडे कळपलटवत होती मी. मला झोपच नाही लागली. हा काय तर मग आज तुम्ही दोघी जणी नाही येत काय म्हटलं? नाही नाही, मी नाही येत बापा. काल मी लय पस्तावली. काल बोलली नाही शांता मावशी तर. एवढे चांगले संबंध आहे, काही काम पडलं आपल्याला तर आपल्या घरी धावधाव येते, आपल्याला मदत करते. आणि आपण पाय बरं काय केलं शांता मावशी संग. धोका दिला बिचारीले. काय वाटत असन मावशीले. पाय बा, आपण अडी अडचणीले यायच्या कामी पडतो आणि ह्या पाय माय वावरातला होका घेतला आणि तिकडे गेल्या म्हणत असन. नाही तर काय मग म्हणत असन गावातला टाकून देते आणि बाहेर गावी जाते म्हणत असन रोज पाहून. बरं ठीक आहे ना, तुम्ही दोघी नाही जात तर काय मग आम्ही दोघी जणी जावं राहिलो काय? आम्ही नाही जाणार, आम्ही शांता काकूच्या वावरातच येईन. मग तुम्ही जिकडे जा तिकडे येईन बा तुमच्या मागं मागं. तसंच करू मग. हेच सांगायला आलो होतो आम्ही. डब्बा गिब्बा बांधून तयार आहे म्हटलं. याटो येईन आपल्याला घेवाले तर वापस पाठवून देऊ आपण, जाऊच नाही. अहो पण म्हटलं रुपा, त्या काकाच्या वावरातलं बी तर आजच्या दिवसाचं काम होतं. आज होऊनच जात होतं संध्याकाळपर्यंत. तर मग आपल्याला बोलणार नाही काय ते काकाजी नाही जाऊ तर? बोलन तर बोलू दे ना, जाऊ दे. त्या काकाजीचा विचार नको करू, पहिले शांता मावशीचा विचार करतो. शांता मावशी काय विचार करून राहिली आपल्याबद्दल, काय काय म्हणत असन ते. किती दुःख झालं असन शांता मावशीले. पाय बा अशा वागते माया संग नाही काय. किती मन दुखवलं आपण ना शांता मावशीचं. त्याच्यानं म्हटलं आम्ही काही येत नाही आता. आज शांता मावशीच्या वावरातच चाललो. ठीक आहे ना, करतो मी तयारी. जाऊ मग शांता काकूच्या वावरातच जाऊ. पण मी हे म्हणून राहिले, आज लावण काय म्हटलं मग शांता काकू? काल गेलो नाही आपण कामाले तर आज लावण काय मग? पाहू ना आता वावरात गेल्यावर. वावरात गेल्यावर लावतेस. हाकलन काय आपल्याला? हाकलन तर हाकलन, पण जाऊन बसू आपण. जबरदस्ती लागू कामाले. नाही तर काय मग. आता गलती गेली आपण ना तर 1-2 गोष्टी तर ऐकाच लागन. ऐकून घेऊ चुपचाप. तयारी करून राहायचो. मंदाताईले सांगून ठेवतो मी का आपल्याला शांता मावशीच्या वावरात जावायचं आहे म्हणून. ठीक आहे ना, ठीक आहे. स्वयंपाकच बनवून राहिली मी. स्वयंपाक झाला म्हणजे अंग पाय धुतो, जेवण खाऊन करतो आणि निघू मग 10 वाजता घरून. हो हो, 10 वाजता निघून जाऊ मग. तशी शांता मावशी म्हणे ना 10:30 वाजता हात लागला पाहिजे म्हणे वावरात. तोपर्यंत काही येते डब्बा गिब्बा घेऊन वावरात आणि आपणही चाललो जाऊ मग. बोलन तर बोलू दे, पण आपल्याला शांता मावशीच्या वावरातच जावायचं आहे कामाले. बरं बरं ठीक आहे ना, ठीक आहे. चाललो जाऊ. जा मग तुम्ही बी लवकर कामधंदे करा आणि राहा मग तयारीत. हो हो ठीक आहे ना. हो चाल मग रुपा, पटकन चाल बापा. माझ्या घरचा स्वयंपाकच व्हायचा आहे. बरं बरं चाल. माई तर हेही म्हणत होते वावरात जातो वावरात जातो. जातो म्हणे सरकी लावाले. नेतो म्हणे पोट्टे बाट्टेले. तर त्याला डब्बा गिब्बा बनवून द्या लागन आता. काय लेकराले नेते काय सरकी लावाले? हो, ह्या वर्षी फुलीवरची पराठी आहे तर फुल्यानं लेकराला लावता येते बरोबर. 2-2 बिया टाकाले काय आहे? नाही तर काय मग. एवढं कठीण तर काम काही आहेच नाही. 2-2 बिया टाकल्या समोर सरक नाही. लावता येते ना पोट्टे बाट्टेले आणि चांगल्यानं लावते. आणि आपल्या बुड्या पाड्यापेक्षा लेकराचं काम तर अजून फुरताईचं राहते. अजून चांगल्या फुरताईनं करते. नाही तर काय मग. मी म्हटलं घेऊन जा म्हटलं पोट्टे बाट्टेलेच. आता बाया भेटून नाही राहिल्या तर काय करन मग नाही काय. आता आपण होतो पण आता इकडे शांता मावशीच्या वावरात जा लागून राहिला आपल्याला. आता तिथं किती दिवस लागते आपल्याला ना काय नाही. त्याच्यानं म्हटलं तुम्ही माई वाट काही पाहू नका म्हटलं. पहा म्हटलं 2-4 बुड्या घेऊन जा आणि लेकराले घेऊन जा म्हटलं आणि लावून टाका. नाही तर काय मग. अजून चांगला पाऊस दिवस आला तर राहून जाईन मग त्या वावरात सरकी लावणं. नाही तर काय. चाल मग येतो बा. हो हो. काय माहित बापा आता काय होते ना काय नाही. तर वावरात गेल्यावर झगडा करते का काय करते आमच्या संगत शांता काकू. काल तर एक शब्द नाही बोलली काकू काकू म्हटलं तर. आज वावरात गेल्यावर माहित पडन आता आमच्या संग बोलते का नाही बोलत, कामाला लावते का नाही लावत, का वापस पाठवते तर डब्बे घेऊन. पहा मग तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहायचा शेवटपर्यंत. चाल गड्या, आता मी बी लवकर लवकर स्वयंपाक बनवतो, लवकर लवकर कामधंदे करतो आणि जा लागेल मग कामाले. चालले काय हो वावरात? हो जातो म्हटलं. नेऊन ठेवा लागेल ना बियाणं. तुरीच्या थैल्या सरकीच्या थैल्या ठेवल्या याच्यात आणि घेऊन जातो म्हटलं. अजून तिकडे पाणी वाणी आणून ठेवा लागेल ना लेकरासाठी. बरं पाहिजे बा, हिशोबानं लाव जा. लक्ष ठेव जा म्हटलं पोट्टेवर. 2-2 दाणे टाकायला लाव जा, नाही तर टाकन बुचकेचे बुचके एकाच ठिकाणी. नाही नाही हाय ना, मी लेकराच्या मागच आहे. मी बरोबर सांगतो त्याले, बरोबर लावायला लावतो म्हटलं.
अन हे म्हणून राहिले मी पराठीचे तास आणि तुरीचे तास बरोबर पाहिजे म्हटलं. नाही तर मग एक तुरीचा तास लावा आणि एक पराठीचा तास लावा. असं नाही झालं पाहिजे. नाही नाही आहे ना, मी सांगतो, बरोबर सांगतो. 8 पराठीचे तास आणि 2 तुरीचे तास. हो हो तसंच सांग जा. बरोबर लावायला लाव जा. एका पोराजवळ देऊन दे जा बरोबर तुरी लावाले. आहे ना, मी लेकराच्याच मागाय म्हटलं, टेन्शन नको घेऊ. तो जाय शांता मावशीच्या वावरात. काय म्हणते शांता मावशी तर? हो बाबा जाऊन तर पास लागन आता. लाव का नाही लाव झगडो का काही करो जा तर लागनच. आणि म्हटलं तुमचा डब्बा गिब्बा थोडेसे थांबले असते अर्धा घंटा तर पटकन 2-4 पोळ्या टाकत होती आणि बेसन गिसन बनवून दिलं असतं तुम्हाला. नाही तर मग टमाटाची चटणी गिटणी टाइम लागते काय बनवायला. राहू दे ना आता, डब्बा गिब्बा राहू दे. 7:30 वाजले. अजून मी अर्धा घंटा थांबन तर इथंच 8 वाजन मले. आणि 8 वाजता तर पोट्टेले वावरात बोलावलाय. या म्हटलं तुम्ही 8 वाजता या आणि घ्या म्हटलं 1 वाजता सुट्टी. हा काय एवढ्या लवकर? हो, आता पोट्टे बाट्टेनं दिवसभर काम होते काय, त्याच्यानं म्हटलं सकाळूनच बरं आहे. सकाळी मस्त 8 वाजता चालला म्हटलं, 11 वाजता जेवण कर जा आणि 1 वाजता सुट्टी घे जा. तर एक काम करजो ना, तशी तू शांता मावशीच्या वावरात येऊनच राहिली कामाले, तर तिच्या तिथं आपलं वावर आहेस किती दूर. एक वावर टाकलं तर आपलं वावर येते. तर घेऊन येजो ना मग. माझा डब्बा घेऊन येजो आणि देऊन देजो तिच्या तिथं. बरं ठीक आहे ना, पण मी 10 वाजता येईन म्हटलं. चालते ना, चालते. घेऊन येजो डब्बा. आणि आपलीच्या बाईनं केला नाश्ता का तशीच येऊन राहिली ते उपाशी वावरात? केलं ना तिनं. रात्रीचं काय होतं तर भाजी पोळी जेवण केलं तिनं. बरं जा मग घेऊन जा लेकरायले. हो हो. चला रे पोरो, झाली काय तयारी? चला पटकन. चाल बाबा मी लागतो स्वयंपाकाले. आजी डब्बा बांधून पाहिजे मले, कामाले जातो मी. आजी दे ना डब्बा बांधून. आई ऐकून नाही राहिली, नको जाऊ पण ते कामाले. आजी म्हण ना आईले डब्बा बांधून दे म्हणून. कामाले जातो? कुठं जातो म्हटलं कामाले तू? सांगू काय आता? कामाले जातो कामाले जातो. आजी जाऊ दे ना, जाऊ दे ना. चालले ना माया संगचे. माय मित्र चालले ना. शीला आहे, राणी आहे, प्रिया आहे, चंदू, मी अन राजा, 5-6 जण आहे ना आम्ही. जाऊ दे ना आजी, जाऊ दे ना. 150 रुपये रोज आहे ना. जाऊ दे जाऊ दे. चालले कुठं म्हटलं तुम्ही कामाले? कोण नेऊन राहिलं तुम्हाला कामाले? आणि कोणत्या कामी चालले तुम्ही? अव आजी इथं चाललो ना मी राणीच्या वावरात सरकी लावाले. राणीच्या वावरात? असं असं रुपाच्या वावरात जाऊन राहिले लेकरं? काही नाही म्हटलं, काही नाही सरकी लावायला जा लागत. आपल्याच वावरात तर इकडे सरकी लावायचे. चाल ना तू आपल्या वावरात चाल, देतो तुले मी 200 रुपये रोज. नाही आजी मी आपल्या वावरात नाही येत. मला तिकडे जावाच आहे ना. सगळे लेकरं तिकडे चालले माया संगचे. मला तिथंच जावाच आहे. दे ना आजी डब्बा बांधून दे ना लवकर. चालले जाईन ना ते. माई वाट पाहून राहिले ना, थांबले ना मायासाठी. दे ना. दे म्हटलं तर, नाही तर मी उपाशी चाललो जाईन. मग मंजूर नको मले. अरे नको जाऊ ना, आपल्याच वावरात आज सरकी लावायचे आपल्याला. तू हे बाबा आहे, तू आहे, मी आहे, दादा आहे, तू आई आहे. आपण घरच्या घरी 4-5 जण आहो ना. आणि लहान आजी आहे. आपण सरकी लावू म्हटलं. जाऊ नको तिकडे. आई काय झालं याले? काय म्हणून राहिला ह्या? अरे कामाला जातो म्हणते या. आता तू सांग याच्यानं होते काय काम? 8 वाजतापासून तर 1 वाजेपर्यंत सरकी लावाले. याच्यानं होऊन राहिलं काय म्हटलं काम? काऊन रे काऊन? राय ना घरी चुपचाप. जाऊ द्या ना बाबा, जाऊ द्या ना. आजच्या दिवस उद्या नाही जाणार मी. जाऊन तर पाहू द्या. जाऊ दे ना आजी, जाऊ दे ना मले. जाऊ दे ना. मग पोट्टे चालले जाईन ना. मले नेणार नाही ना. जाऊ दे ना पटकन. प्रकाश पाय रे पाय म्हटलं याचे नाटकं. नाटकं करून राहिला काय तो? बरं असं आहे काय? जाऊ दे त्याले कामाले जाऊ दे. देऊन दे 2-4 भाकरी बांधून देऊन दे आणि जाय म्हणा कामाले. किती काम करणं होते तर त्याच्यानं. आज जाईन कामाले आणि उद्या तो नाही झोपून राहणार तर मले म्हणजो म्हणा. बरं चाल चाल, तुले मी डब्बा बांधून देतो. चाल बरं पटकन. आवाजी बांधून दे डब्बा. 2 पोळ्या देतो. बरं चाल. असा ये पोट्टा. आता याच्यानं होते का नाही होत काय माहित बाप्पा. कधी गेला नाही तो कामाले आणि आज मोठा तयार झाला. जातो आजी जातो आजी. त्याच्या बरोबरची लेकरं जात असं नाही, त्याच्यानं होय तो नाचून राहिला त्याच्या बरोबर. हो हो त्याच्या बरोबरचेच लेकरं होय ना. त्याचे मित्र जाऊन राहिले. हे आहे म्हणते चंदू आहे आणि तिकडे राजा आहे म्हणते. हा काय? अन म्हटलं आपल्याला किती वाजता जायचं आहे वावरात?
कर ना लवकर लवकर. हा बांध म्हटलं आपला हे डब्बा, चाललो जाऊ. जाऊ ना आता, जेवण खाऊन करून जाऊ. 10 वाजता निघू घरून. आता स्वयंपाकच चालू आहे. झाला असेल ना स्वयंपाक. मी आत्ताच आलो किचन मधून तर बबिता पोळ्या टाकत होती. झाला म्हणे स्वयंपाक, करून घ्या म्हणे तुम्ही जेवण, अशी म्हणत होती ते. हा काय लवकर स्वयंपाक केला नाही तर करून घे ना मग जेवण. 9 वाजले आता, जेवण करून घे आणि चाल मग. आता मजूर तर नाही आहे आपल्या वावरात, लावले काले गती गती सारखी. हो तेच म्हणून राहिलो, मजूर राहते तेव्हा जातो टायमिंगवर, पण आता मजूरच नाही आहे, फक्त मावशी आहे आपल्या संग, तर चाललो जाऊ म्हटलं लवकर. ठीक आहे ना, स्वयंपाक झाला म्हणतो तर बांधतो मग मी डब्बा, बांधतो जेवण करतो आणि चाल मग चाललो जाऊ. हो हो. आजी यांना पटकन बांधून दे ना डबा, काय करून राहिली, चालले जाईन ना ते माया संगचे, ये लवकर. हो बापा आली. झाला वाटते यायचा टाइम कामाला जावाचा. आज तर पैदलच निघाल्या बापा, आज नाही आला काय यायचा ऑटो, यायले नेवाले. आशा, चंद्रकला मावशी बसले, चाल इथून लवकर लवकर. काही बोलू नको तिच्या संग, तुला तर माहित आहे मग चंद्रकला मावशीचा स्वभाव कशी बोलते ते तर. चांगली उतरवूनच ठेवण आपली ते. हो गड्या, चला पटकन इथून चाललं जाऊ. नाही तर काय मग, काही बोलणं नाही परवडत. चला चुपचाप वावरात चाललं जाऊ, वावरात बोललो नाही तर काही करू. हो हो चला चला. अमाय इकडे कुठं जाऊन राहिल्या बापा, कोणाच्या वावरात जाऊन राहिले तर झालं सण तिकडलं, एका दिवसाचं काम घेऊन होत असं तिकडे. गेल्या तर गेल्या, खाली मान टाकूनच गेल्या, माया संग एक शब्दही नाही बोलले. कुठं मावशी, काय मावशी, कुठं जाऊन राहिल्या, काय जाऊन राहिल्या, काहीच नाही बोलल्या बापा. नका बोलू म्हणा, नाही बोलत तर मी नाही बोलत, मी कायले बोलू, मी तर त्याच्यापेक्षा मोठी आहे. लहान माणसं आहे ना बोला, माई बोलाची वाट पाहत असन, बोलन बा चंद्रकला मावशी, मी कायले बोलतो. अमाय काय बडबड करून राहिली व मनातल्या मनात. अहो शांताबाई, बडबड नाही करत मी, यायले बोलून राहिली. आता गेल्या बापा चौघी जणी इकडे कोणाच्या वावरात गेल्या तर. हा काय काहून आज ऑटो नाही आला काय त्याचा? नाही नाही, ऑटो गिटो नाही आला बापा, पायदळच गेल्या इकडे. आता कोणाच्या वावरात गेल्यानं काय नाही. होऊ शकते रुपानं तिच्याच वावरात नेलं असन. आपलीचा गद्या गेला ना सरकी लावाले तिच्या वावरात, लेकरायले सकाळून सांगितलं असन आणि बायाले दुपारून सांगितलं असन 10:30 ते 6 वाजेपर्यंत. काय माहित बापा, आता स्वतःच्या वावरात गेली का कोणाच्या वावरात गेली तर. पण गेल्या, इथंच बसली होती मी तर माझ्या संग काही बोलल्या नाही त्या. कुठं मावशी, काय मावशी, काहीच नाही. खाली मान टाकून चुपचाप चालल्या गेल्या. जाऊ दे ना, आता तशात जाईन त्या, नाही बोलत तर नका बोलू म्हणा. चाल ना मग आपणही चाललो जाऊ. हो चाल ना, मी तर किती वेळची येऊन बसली, तुमचीच वाट पाहून राहिली. आणि हे म्हटलं आपली बाई लक्ष्मी, तिला नाही आणलं काय म्हटलं, एकटीलाच ठेवलं काय घरी? ते काय गेली ना, तिच्या बाबा संग गेली, ते नेलं प्रकाशनं तिले. हा काय, आणि गण्या कामाला गेला? हो बापा, जातो ना आजी, जातो ना आजी, जाऊ दे ना आजी, आजचा दिवस जाऊ दे. गेला बापा, नाचून राहिला तो आता त्याच्या सोबती संग, जाऊ दे. हा काय, संध्याकाळी आल्याबरोबर झोपतेस मग तो? दिवसभर नाही आहे, 8 वाजता गेला तो तर 1 वाजेपर्यंत. असं येते मग तो दुपारी घरी? नाही हो, घरी कायले, त्याले तिकडच्या तिकडे वावरात बोलावलं ना, इकडे कोण पाहिन त्याले गावात, दिवसभर कुठं घुमत राहीन तो, लक्ष ठेवायला नाही पाहिजे काय. त्याच्यानं त्याले म्हटलं तिकडच्या तिकडे ये जो खोपडीत, लक्ष्मी आहे आणि तू आहे, खेळ जा म्हटलं दोघे जण चांगल्यानं. हा काय, चला मग. हो हो चाल ना. प्रीतीताई, शांता मावशी येते का नाही येत म्हटलं, अजून तर आलेच नाही बापा, यायला पाहिजे होतं आतापर्यंत. झाला ना आता टाइम. इन्नावर रुपा इथनं येतच असन, झालाच ना आता टाइम, रस्त्यानं बी असन येतच असन ना. चंद्रकला मावशी तर बसली होती तिथं, शांता मावशीचीच वाट पाहत बसली होती ना, ते येतच असन आता. फुल्या पाडून ठेवल्या वावरात आणि येणार नाही का सरकी लावाले? नाही तर काय मग, फुल्या गिल्या पाडून ठेवल्या सरकी लावाले आणि येणार नाही काय, येतच असन. आवाज येऊन राहिला मले, आवाज येऊन राहिला थोडा थोडा, आल्या वावरात. पाय जावा, मी तर काही बोलणार नाही, खाली मान टाकून ऐकन, तुम्ही पाय जाता काय होते ना काय नाही तर. काय होणार आहे, बोलणारच आहे. बोलनच ना, मारणार थोडी आहे आपल्याला. मारण का कच्चं खाईन म्हटलं आपल्याला. मारणार गिरणार तर नाही म्हणा, पण बोलन तर बोलू दे ना मग. आता बोलन तर आता आपली गलती आहे तर ऐका तर लागनच. शांताबाई, काय वय म्हटलं हे? कोण वय या, ओळखतं का नाही ओळखत म्हटलं तू? काय व काय वय म्हटलं, कशा काय आल्या तुम्ही? आज नाही आला काय म्हटलं तुमचा ऑटो तुम्हाला नेवाले? मावशी, आम्ही सरकी लावाले आलो. सरकी लावाले आल्या? तुम्हाला कोण सांगितलं? तुम्हाला आलती काय मी बोलावाले? सांगा ना, आलती काय बोलावाले? मग कशा काय आल्या तुम्ही माया वावरात?
जा म्हटलं, तुमची गरज नाही मले. हाय आम्ही तिघ चौघ जण आहे घरच्या घरी लावून म्हटलं आम्ही सरकी. तुमची गरज नाही आहे मले. शांता काकू माफ करून द्या ना आम्हाला, झाली आमच्यानं गलती. याच्या पुढे नाही होणार म्हटलं असं. पहिल्यांदा झाली आमच्यानं चूक. बाई प्रीती तू सांग म्हटलं, लहानशी आहे काय तू? तुले सुधारा नाही, समजत नाही. अंगणवाडीत जाऊन राहिली काय म्हटलं, तुले समजत नाही. चूक झाली काकू, माफ करून द्या. अशी कशी माफ करू म्हटलं मी. काही याचं नाही, तुम्ही आजपासून माझ्या वावरात जशा आल्या तसे चालले जा वापस. मी लावतच नाही ना तुम्हाला. बाहेर गावच्या बाया आणन म्हटलं माझ्या वावरात. पेरालाही मी बाहेर गावच्या बाया आणन, खाट टाकालाही बाहेर गावच्या बाया आणन, आणि निंदालाही बाहेर गावच्या बाया आणन म्हटलं. पण तुम्हाला नाही सांगणार मी याच्या पुढं. काल पेरणीचा पहिला दिवस होता माझ्या वावरात, आणि पहिलाच दिवस तुम्ही खराब करून ठेवलं. किती मूड खराब होते. हो काकू, राग तर येणारच आहे तुम्हाला, तुमचंही बरोबर आहे. पण तिकडे 225 रुपये रोज देत होते ते काका, त्याच्यानं चाललो गेलो आम्ही. हो काय, तुम्हाला तिकडे 225 रुपये रोज भेटला तर तिकडे गेले तुम्ही पैशाच्या मागं धावत. जा ना मग तिकडेच जा. मी थोडी देऊ शकत होती तुम्हाला 225 रुपये रोज. माझ्या घरी आल्या असत्या आणि मला म्हटलं असतं का मावशी ते काकाजी आम्हाला 225 रुपये रोजानं म्हणते, तर आम्ही तिकडे जातो. तुम्ही देत असाल तर आम्ही तुमच्या वावरात येतो असं म्हणाले. काय झालं होतं? माझ्या घरी येऊन मला म्हणत्या, मी म्हटलं असतं या तुम्ही माझ्या वावरातच या, मी तुम्हाला 225 रुपये रोज देतो. 225 काले 230 रोज दिला असता तुम्हाला. तेव्हा काही सुचलंच नाही काकू आम्हाला, समजलंच नाही. आम्ही म्हटलं अजून तुम्हाला सांगून जाईन तर तुम्ही आणखी बोला ना आम्हाला. त्याच्यानं आलोच नाही मग आम्ही सांगाने, चाललो गेलो चुपचाप. गेले ना मग तुम्ही, चुपचाप गेले ना. आता कसे काय आले म्हटलं माझ्या वावरात? हाय आम्ही तिघ चौघ जण आहे घरच्या घरी, लावतो म्हटलं आम्ही सरके. तुमची गरजच नाही आहे ना, आता मी लावतच नाही तुम्हाला. जा म्हटलं, तुम्ही जसे आले तसे जा बरं. माझं डोकं खराब नका करू. कालचा दिवसही माझा खराब गेला, आजचाही दिवस माझा खराबच जाईन म्हटलं. नाही तर शांता काकू असं नका करू ना, पाठवू नका ना आम्हाला वापस. तुमच्याच वावरात काम करण काकू आम्ही. बाई आशा, तुम्ही माया संग कसे करतात येतं पहा, कसे वागता माया संग. मी तुमच्या कामाकाजात धावून येतो, अडी अडचणीले तुमच्या कामी पडतो. ते नाही दिसलं तुम्हाला काल? 125 म्हणतो मी बी, 225 रुपये कसे दिसले तुम्हाला? 25 रुपयासाठी तुम्ही तिकडे धावत गेले म्हटलं. नाही तर काय मग? आता गावातच कामं आहे ना, गावातले कामं सोडून तुम्ही बाहेर गावी जाता तर सांगा. आता गावातले बाया गावातच कामी नाही पडणार तर कोणाला कामी पडन म्हटलं? कोणत्या कामी पडान तुम्ही? काल किती बोलले मला प्रकाशचे बाबा, तुमच्यानं किती ऐका लागलं म्हटलं मले. हो मावशी, बोललेच असन काकाजी. पण मावशी म्हटलं एक वेळा झाली गलती डबल नाही होणार. याच्या पुढं असं कधीच नाही होणार म्हटलं. कमी रोज राहावं जास्त रोज राहावं, आम्ही तुमच्या वावरात येईन. आणि काल बंडीत माल आणला काकाजीनं. खत आहे, बियाणे, सोयाबीन, भुईमुग बंडीत घेऊन आले. तेव्हा दिसले ना तुले? दिसले ना रस्त्यानं काकाजी? सांग आता तू, खरं खरं सांग, दिसले का नाही दिसले? दिसले ना काकू, मला दिसले काकाजी वावरात येताना. दिसले ना. मग एवढं मोठं खात बियाणे कोणासाठी आणलं होतं? तुमच्यासाठी आणलं असेल ना काकानं. चला बा, आज वावरात मजूर येते तर खात घेऊन जातो, थैला घेऊन जातो. घेऊन आले ते, लवकरच आले, वावरात येऊन बसले. किती वाट पाहत बसले ते, आल्या नाही बाया, आल्या नाही बाया. 11 वाजेपर्यंत वाट पाहत बसले म्हटलं ते. मग तुम्हीच सांगा, बोलणार नाही काय तो माणूस? हो मावशी, बोललेच असन काकाजी. शांते, तू ना आणलं काय म्हटलं यायले? मीना नाही आणलं हो यायले, त्याच आल्या त्याच येऊन बसल्या. पाठवून दे यायले, वापस पाठवून दे म्हटलं घरी. बाहेरगावच्या बाया येऊन राहिल्या आपल्या वावरात. शांताराम काका असं नका करू ना आमच्या संग, झाली एक वेळा गलती. बाई रूपा, समजायला पाहिजे म्हटलं तुम्हाला. काल किती मोठं खात बियाणे घेऊन आलो मी. 9 वाजताच आलो ना वावरात, तेव्हापासून वाट पाहून राहिलो मी. आल्या नाही बाया, आल्या नाही बाया. 10चे 10:30 झाले, 10:30चे 11 झाले. मग किती डोकं खराब होते. तुम्हाला सांगितल्यावरही तुम्ही येणार नाही तर कमालच झाली तुमची. जे काही आहे येवाच आहे नाही येवाच आहे ते पहिलेच सांगायला पाहिजे ना. पहिलेच सांगायला पाहिजे. नाही तर काय, मग मी बी तेच बनवून राहिली. नाही येवाच होतं त्याले तर घरी येऊन सांगत्या. काही जबरदस्ती होती काय तुमच्या सांगा का तुम्ही या बा माया वावरात, चला चला, अशी काही जबरदस्ती होती काय का तुम्हाला मी उचलून आणत होती? नाही शांता मावशी, जबरदस्ती की नाही होती. तरी तर विचारलं होतं मी तुम्हाला, 2-2 वेळा विचारलं. खाली आहे काय व, कोणीकडे चालल्या काय व, कोणीकडला हो काय व, विचारलं नाही का? चांगल्यानं विचारपूस केलं होतं मी, नंतरच सांगितलं तुम्हाला. पाय बरं, चांगल्यानं सांगून ये, चांगल्यानं सवरून ये. असे करता तुम्ही, तर आता काय करा? तुम्हाला लावून काय म्हटलं कामाले? तुम्ही चालले जा वापस डबे घेऊन. काय झालंय? कायचा आवाज होय म्हटलं एवढ्या मोठ्यानं? अरे प्रकाश,
चालला म्हटलं तू? कुठं होता? तुले दिसल्या नाही काय म्हटलं? या चौघी जणी दिसल्या नाही काय? तू तर आमच्या पहिलेच आला ना. नाही आई, मला नाही दिसल्या. मी तर आत्ता आलो वावरात. आता आलो म्हणतं तर आतापर्यंत कुठं होता तू? तू तर आमच्या पहिलेच निघाला होता. घरून तर पहिलेच निघाला ना. हो, पण तिकडे सुनील भाऊच्या वावरात गेलो होतो मी म्हटलं गण्या गेला कामाले तर करते का नाही करत म्हटलं होतो. त्याच्यानं त्यालाच पाहायला गेलो होतो मी. त्याच्यानं काम होते का नाही होत म्हणून पावाले. हाव काय? ह्या म्हटलं काल नाही आल्या आणि आज आल्या म्हटलं तर यायले वापस काऊन नाही पाठवलं? धुऱ्यावरूनच वापस पाठवायला पाहिजे होतं. वावराच्या अंदर पायच ते ठेवू द्यायला पाहिजे होतं. आई, तर मी होतोच नाही ना. मी आत्ता आलो, मला तर माहीतच नाही. तिकडे सुनील भाऊच्या वावरात जोरात आवाज येऊन राहिला तुया. मी म्हटलं काय झालं, कोणासंग भांडून राहिली म्हटलं आई. भांडू नाही तर काय करू म्हटलं मग. पेरणीचा पहिला दिवस, वर्षभराचं पीक राहते आणि ह्या अशा वागण अशा करण तर याच्या संग भांडू नाही तर काय करू मग म्हटलं. लाड करू काय त्याचा? जा बा, तुम्ही माझ्यासमोर उभे नका राहू. माझं डोकं खराब होऊन राहिलं. जा बरं, निघा म्हटलं इथून. डब्बे गिब्बे घ्या, तुमचे थैले वैले उचला आणि जा म्हटलं. प्रकाश भाऊ, सांगा ना शांता मावशीले समजावून. झाली आता एक वेळा चूक झाली आमच्यानं. डबल नाही होणार प्रकाश भाऊ, खरंच सांगतो. याच्या पुढे असं कधीच नाही होणार. खरंच मावशी लय पस्तावले मी रात्री. नाही झाले पाहिजे होतं म्हटलं. हो काकू, खरंच सांगतो मी लय पस्तावले. खरंच सांगतो, तुम्ही काल बोलल्या नाही आमच्या संग तर लय बेकार वाटलं. रात्री तर मला झोपच ते लागली. तुम्ही बोलल्या नाही माझ्या संग. म्हटलं पाय म्हटलं शांता काकूले राग आला म्हटलं आमचा. अमाय, राग नाही येणार तर काय मग? तुम्ही वागताच तुम्ही तसे तर राग नाही येणार काय तुमचा? तुम्हाला समजायला पाहिजे ना. वर्षभराचं पीक राहते, कोणाचं असं नुकसान नाही झालं पाहिजे. समजायला पाहिजे. मी राहो का कोणी राहो, सगळ्यासाठी सेमच आहे ना. आई, राहू दे आता. आल्या तर लावून घे म्हटलं, लावून घे, वापस नको पाठवू. नाही प्रकाश, मला लावायचंच नाही आहे ना. तू आमच्या मनात नको बोललो. मी गेलती ना बाया सांगाले का तू गेला होता? मी गेली होती ना. यानं मला चाट मारली ना काल वेळेवर. राहू दे, त्याला लावायचंच नाही आहे ना. तू ये बाबा म्हणून राहिले ना, बाहेरगावच्या बाया आणतो. मग तू कायले मनात बोलून राहिला? जाऊ दे त्याला वापस, तेव्हाच त्याची अक्कल जाग्यावर येईन. असे वागते ना ती, याच्या संग असंच वागा लागते. काही कदर नाही करा लागत कोणाची. आपण कदर करतो आपले समजून ना, आपलाच गळा कापते. जाऊ दे आई, म्हणून राहिल्या ना. एक वेळा झाली गलती त्याच्यानं. आता वावरात आल्या न वापस पाठवतो काय? आल्या ना ते मावशी काकू करत. बरं, लावून घे शांते. प्रकाश म्हणून राहिला तर लावून घे. डब्बे गिब्बे बांधून आल्या, तू या पहिले शिवून बसल्या त्या. पिघललं तुमचंही मन, पिघललं. बातच पिघलत जा तुम्ही. आतापर्यंत तर कठोर मन होतं तुमचं, आणि आता कुठं गेलं कठोर मन? जाऊ दे ना, आपल्या सोयी आता त्या आल्या ना आपल्या वावरात. काकाजी मावशी करत. घे म्हटलं, लावून घे त्याले. हो आई, लावून घे म्हटलं. एवढा राग नाही ठेवा लागत मनात. बरं ठीक आहे, तू म्हणून राहिला प्रकाश, त्याच्याने मी त्याला माफ करतो. नाहीतर त्याला आज मी वापस पाठवत होती, तू वावरात नाही आला असता तर. जाऊ दे ना, आपल्या सोयी त्या. अशी वागतं काय तू त्याच्या संग? माफ करून दे म्हटलं आणि लाव त्याले कामी. बरं, आज वाचल्या म्हटलं तुम्ही प्रकाशच्या यानं. माया पोराच्या यानं वाचल्या म्हटलं. माया पोराले धन्यवाद म्हणा. आता माया पोराले कदर आली म्हटलं तुमची. नको पाठवू आई म्हणते, आपल्या सोय म्हणते, लावून घे. असा म्हणून राहिला माया पोरग. प्रकाश भाऊ धन्यवाद म्हटलं. याच्या पुढं असं कधीच नाही होणार. बरं जाऊ द्या रुपाताई, जे झालं ते झालं. तुम्ही बोलून जा, आम्ही बोलतो. आणि आता याच्या पुढे लक्षात ठेव जा म्हटलं. वर्षभराचं पीक राहते. कोणी अडी अडचणीत राहते म्हटलं. अडल्या कामाला असं नाही करा लागत. वर्षभराचं पीक राहते आणि कोणाचंही चांगलंच झालं पाहिजे असं वाटते ना कोणाली. हो प्रकाश भाऊ, तुमचं म्हणणं बरोबर आहे. एक वेळा झाली गलती, आतापर्यंत तर कधी गलती नाही केली, जिंदगीत पहिल्यांदा झाली म्हटलं. पण याच्या पुढे कधीच असं नाही होणार. नाही तर काय मग प्रीतीताई, जे आहे ते सरळ सांगून द्यायचं. येतो नाही येत, याच राहिलं तर हाव, नाही याच राहिलं तर नाही म्हणून द्यायचं. मग आणखी दुसऱ्या बाया पाहता येते ना. मग तुमच्या भरोशावर नसतं बसलो आम्ही. बरोबर आहे ना प्रकाश भाऊ, तुमचं बरोबर आहे. झाली म्हटलं एक वेळा गलती, आता नाही होणार. बरं जाऊ द्या, लागा मग म्हटलं कामाले. बाबा पाणी आणून द्या म्हटलं, यायले प्याले तहान लागली असन. पाणी वाणी पिऊ द्या, ओटे गिटे बांधा आणि घ्या म्हटलं मग सरकी. ठीक आहे ना. बाबा, ह्या राजाने सांगा बरं, पायानं दाबून राहिला तो दाणे, पायानं दाबून राहिला. बापा पायानं दाबणं चालू आहे काय? बाबू पायानं नको दाबू म्हटलं. पायानं नाही दाबायचं आहे. हातानं थोडीशी माती टाका वरून. पायानं दाबल्यानं निघणार नाही ना लेका. कसा करतो तू? हो काका,
तो मगांपासून दाबूनच राहिला, पाया पायानंच माती टाकते आणि पायही ठेवते तो. आम्ही बरोबर सरकी लावून राहिलो, त्याला लावताच नाही येत सरकी. बाबू अशानं कसं होईन म्हटलं, पायानं नाही दाबा लागत, हलक्या हातानं माती टाका लागते म्हटलं. एकदम उघडही नाही ठेवा लागत आणि एकदम दाबदुबही नाही करा लागत. तुम्ही जर माती नाही टाकान बियावर तर पाखरं खाऊन टाकते बिया. त्याच्यासाठी आपल्याला थोडीशी माती टाका लागते, एकदम असं पाय नाही ठेवा लागत. हो ना बाबा, पाया पायानं दाबून राहिला तो. पायानं दाबन तर ते बिया दबणार नाही काय, कोंबच नाही येणार वर. पायानं नको दाबू रे बाबू, पायानं नको दाबू. बरोबर लावा, बरोबर लावा. काय माहितीची पोट्टे काय करते ना काय नाही. तर पहिलेच म्हणे रुपा बरोबर पाहिजा म्हणे, लेकरायले निघून तर राहिले म्हणे, लक्ष ठेव जा म्हणे. आता कितीक लक्ष ठेवू याच्यावर? पराठी निघाल्यावरच माहीत पडन कोणाच्या तासात किती खाणे आहे ना काय नाही. तर नाही तर डबल मेहनत होईल. काकाजी भूक लागली म्हटलं, जेवण करू काय आम्ही? दादा गण्या एवढी पात पुरून घे ना बेटा. आता राहिलंच किती काम, 2 मिनिटाचं काम आहे ते. एवढी पात पुरून घ्या आणि बसा मग जेवाले. मी पाणी गिनी आणून देतो तुम्हाला. हो काकाजी, लय जोरात भूक लागली, माझ्या पोटात तर कावडे बोंबलून राहिले. हो बाबा, आम्ही जेवण करतो आता. ठीक आहे ना बाई, आता जेवणाचाही टाइम झाला म्हटलं, करून घ्या तुम्ही जेवण. तर एवढी पात पुरून द्या, 2 मिनिटाचं काम असेल ते. 5 मिनिटाचंही काम नाही आहे. घ्या मग तेवढी पात दुऱ्यापर्यंत घेऊन चाला आणि मग बसा जेवाले. ठीक आहे ना बाबा. पायजो रे राजा, बरोबर लाव म्हटलं सरकी. एकदम पायानं खुंदू नको, नाही तर मग तुला रोजच नाही देणार. काकाजी, मी दिवसभर काम करून राहिलो ना तुमच्या वावरात, आणि असे कसे पैसे नाही देणार तुम्ही? द्याच लागेल तुम्हाला. दिन म्हटलं पण असं दाबदूब नको करू ना. दिवसभर काम कर, व्यवस्थित काम कर. आरामानं काम कर. कुठं जावाचं आहे काय आपल्याला? जेवढं होईन तेवढं होईन लेकाले. आज नाही होणार तर उद्या येऊ अजून सरकी लावाले. ठीक आहे ना काकाजी, आता नाही दाबत मी, आता हातानंच माती टाका. बरोबर, घ्या मग एवढी पात करून घ्या, हात धुवा आणि जेवाले बसा. हो काका. चालले काले पोट्टेसाठी पाणी आणून ठेवतो. पायजा रे, बरोबर दाणे टाक जा. एकदम बोचकेचे बोचके नका टाकू. नाही तर एकाच ठिकाणी 10-12 झाडं निघत. गण्या पायजो म्हटलं, दुलय बी लावून राहिला, खाऊन राहिला का काय करून राहिला? तर 2-2 दाणेच टाक, जास्त नको टाकू. नाही काकाजी, आता जास्त नाही टाकत मी, 2-2च दाणे टाकतो. हो तेच म्हटलं, सगळेले मी सारखाच बी देऊन राहिलो. सगळेले 1-1 वाटी देतो आणि तू हे बी पहिलेच खतम होऊन जाते. त्याच्यानं म्हटलं जास्त बी नको टाकू. 2-2 दाणे 2-2 दाणे टाक बरोबर. हो काकाजी, आता 2-2च टाकून राहिलो मी. पहिल्यांदा मला माहित नव्हतं, त्याच्यानं मी 4-4 टाकले कुठं कुठं. अरे बाबा, 4-4 टाकले, काय करेन आता ह्या काय माहित बा. बरं जाऊ दे, टाकले तर टाकले, आता लक्ष ठेव. हो काकाजी. बाई आशा, बरोबर सरकी लावजा म्हटलं. खाण्या नाही झाल्या पाहिजे. नाही शांता काकू, खाण्या गिन्या नाही होत, बरोबरच लावतो ना, बरोबरच लावतो. आता तुम्हाला तर माहितच आहे, दरवर्षी तुमच्या वावरात येतो आम्ही, तर जास्त खाण्या होते काय होतच नाही. पाखरं दाणे खात असून तर माहित नाही, पण आम्ही स्वतःहून खाण्या काही करत नाही काकू. हो तर तेच म्हणून राहिले मी, हिशोबानं लावा, बरोबर दाणे जागजा म्हटलं. उघडे ठेवन दाणे तर पाखरं तर खातेच ना मग. नाही शांता मावशी, बरोबरच लावून राहिलो म्हटलं आम्ही सरकी. बरं लावा लावा. बाबा, आज आल्या नाही म्हटलं बाया? नाही ना, आज आल्याच ते. ऑटो तर पाठवला होता, वापस आला ऑटो आला. कायच नाही म्हणे बाया, कुठं गेला ना काय गेला तर माहित नाही म्हणे. अशा कशा नाही आल्या? माहित नव्हतं त्याले आजच्या दिवसचा आहे म्हणून. काऊन नाही आल्या म्हटलं? काय झालं त्याले? कोणता प्रॉब्लेम आला? माहित नाही काय झालं ना काय नाही. तर आल्याच नाही, मी वाटच पाहून राहिलो, आल्या नाही. आत्ता ऑटोवाल्याचा फोन आला होता, म्हणे आल्याच नाही म्हणे बाया. लावा बरं त्याले फोन लावा म्हटलं, बायले फोन लावा, बोलतो मी त्याच्या संग. बरं घे, फोन लावतो मी, बोलतो. कडक कर बरं त्याले, काऊन नाही आल्या म्हणा तुम्ही. सांगितलं होतं त्याले, चांगल्यानं माहीत असून एका दिवसाचं काम आहे. येऊन झाले पाहिजे होतं आज. एका दिवसासाठी त्यानं चाट मारली. बोलतो ना बाबा, बोलतो म्हटलं मी त्याच्या संग आणि सांगतो काऊन नाही आल्या तर. हाय ना नंबर त्याचा तुमच्याजवळ? लावा मग फोन लावा बरं, बोलतो मी त्याच्या संग. हाय ना, हाय त्याचा नंबर आहे. हॅलो, हो काकाजी बोला. काय झालं म्हटलं बाई, काऊन नाही आल्या आज तुम्ही? कुठं गेल्या म्हटलं? एक दिवस आल्या, आजच्या दिवस यायला पाहिजे होतं. काकाजी आलोच तो, पण आज आमच्या गावात कार्यक्रम आहे म्हटलं, साक्षगंध आहे आमच्या गावात, त्याच्यानं आलोच नाही आम्ही. असं कार्यक्रम आहे काय तुमच्या गावात? तर तसं सांगायचं ना बाई, मग पहिलेच सांगून द्यावं लागते. काकाजी उद्या आमचं जमणार नाही, परवाच्या दिवशी. पहिले सांगायला लागते, कालच पण नाही सांगितलं. मी वाटच पाहून राहिलो म्हटलं तुमची. 11:30 वाजले म्हटलं, अजून आल्या नाही या, त्याच्यानं फोन लावला. उद्या यान काय म्हटलं मग तुम्ही? नाही काकाजी, उद्या काही जमत नाही. मग उद्या आहे बाजार, कोणी कुठं जाते कोणी कुठं जाते. गावातलं राहते तर सकाळून जाता येते काकाजी, पण तू बाहेर गावी म्हटलं तर बाहेर गावी नाही जमत ना सकाळून. आणि एक तर उद्या बाजाराचा दिवस, त्याच्यानं उद्या नाही जमणार.
काय बाई एका दिवसाचं काम होतं येऊन राहिले पाहिजे होतं आज. काकाजी सांगून तर राहिली मी तुम्हाला, आज आमच्या गावात कार्यक्रम आहे त्याच्यानं नाही जमलं. बरं ठीक आहे मग काकाजी. बरं ठीक आहे ठेव बाई. रुपा कुठे आहे म्हटलं कार्यक्रम, मस्त बोलतो तू तर. काय करू मग म्हणतात ते, आता खरं खरं सांगितलं असतं तर बोलले असते ना काकाजी, त्याच्यानं खरं काही बोलली नाही मी. सांगून द्या म्हटलं तुमच्या गावातल्याच बाया एका दिवसाचं काम आहे तर आता पाहिन म्हणे बाज. आणि मी काय म्हणतो मावशी, आज होऊन जाईन काय सरकी लावून? होऊन जाईन ना, आता तुम्ही आल्या 4 जणी तर होऊन जाईन. हो तर उद्या म्हटलं बाजाराचा दिवस आहे तर उद्या चालता म्हटलं मग सगळ्या जणी सकाळून. 7 वाजता जाऊ आणि 12 वाजता सुट्टी माया वावरात. बरं ठीक आहे ना, ये जाऊ मग तुम्ही बी ये जा. आशा मंदा अमाय प्रीती गेली काय बापा समोर? प्रीतीचं काम काय फास्ट आहे ना, समोर समोरच जाते ते. बोला ना काकू काय म्हणता? अहो मी काही नाही म्हणत, ये रुपा म्हणून राहिली उद्या माया वावरात ये जा म्हणते कामाले, सकाळी 7 वाजतापासून तर 12 वाजेपर्यंत. ठीक आहे ना, चाललो जाऊ. बरं घ्या मग, लावा म्हटलं सरकी. हो काकू लावतो. काकू म्हटलं आता पाणी बोलावून घ्या ना, लय वेळ झाला म्हटलं पाणी नाही पिलं आपण, तहान लागली बापा मला तर. ठीक आहे ना, आणायला लावतो मी पाणी यायले. हो बोलावून घ्या पाणी. चला मग मित्रांनो, आज होते बा सरकी लावून आल्या ह्या 4 जणी तर. आजचा व्हिडिओ इथंच थांबू, मग भेटू मग उद्या नवीन भागात नवीन व्हिडिओत. धन्यवाद.